नमस्कार, मी सुषमा. स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मुंबईमध्ये मुली विकल्या जातात हे ऐकून धक्का बसला असेल, पण अल्पवयीन मुलींना फसवून त्यांना वेश्या व्यवसायात ओढणाऱ्या टोळ्याच इथं सक्रिय आहेत. TV9नं त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलंय. एका अल्पवयीन मुलीला 80,000 विकलं जात असतानाचा सगळा सौदा आम्ही रेकॉर्ड केलाय. मुलींच्या बाजारात सगळ्यात मोठा खुलासा फक्त TV9वर. मुंबईत भरलाय मुलींचा बाजार. कोवळ्या मुलींची होतीये सर्रास विक्री. सख्या नातेवाईकांनीच मांडलाय बाजार. कोणीही या अन खरेदी करा. पेमेंट का बोलते कितना? वही 80,000. खुलेआम सुरू आहे मुलींची विक्री. लावा, दाम लावा. पेमेंट का बोलते कितना? वही 80,000. पाहिजे तशी पोरगी मिळवा. मुंबईमध्ये मुली विकल्या जातात हे तर उघड सत्य आहे, पण अल्पवयीन मुलींना फसवून त्यांना वेश्या व्यवसायात ओढणाऱ्या मोठ्या टोळ्या आहेत, ज्या अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं आपलं काम करतात. असंच एक प्रकरण आम्ही आज तुमच्या पुढे आणत आहोत, ज्यात एका अल्पवयीन मुलीचा सौदा होतोय आणि तोही तब्बल 80,000. कुठून कशी सुरुवात होते या धंद्याच्या साखळीची, कुठे कुठे आहेत दलाल, आम्ही करतोय सगळ्यात मोठा खुलासा. स्थळ रुचिता पॅलेस, तुर्भे नाका, महापे, नवी मुंबई. नवी मुंबईतल्या या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री सर्रास होत असल्याची माहिती आमच्या रिपोर्टरला मिळाली आणि TV9ची स्टिंग ऑपरेशनची टीम सक्रिय झाली. या ठिकाणी आमचा अंडर कव्हर रिपोर्टर पोहोचला आणि या माहितीची त्यानं खातरजमा केली. मात्र त्यासाठी फार त्रास पडले नाहीत. हॉटेलच्या वेटरनं स्वतः जवळ येऊन विचारलं की मुलगी हवी आहे का म्हणून. इतकंच नाही, हॉटेलच्या वर रूम उपलब्ध असून मुलींच्या रेट कार्टवरती सगळं काही अगदी मोकळेपणानं चालू होतं. वेश्या व्यवसाय आणि त्याची तो दलाली करतोय हे जणू काही अपराध नसून एखादा मान्यताप्राप्त व्यवसाय असल्यासारखं आणि त्याचा मार्केटिंग ऑफिसर असल्यासारखं तो बोलत होता. ठरल्याप्रमाणे हॉटेलच्या रूममध्ये ती आली. मात्र ती अल्पवयीन मुलगी नसून ती एक बाई होती. आमच्या रिपोर्टरनं तिला मुलगी हवी असल्याचं सांगताच ती म्हणाली, मी अरेंज करून देते. अगदी सहज ती बोलून गेली. 80,000 अल्पवयीन मुलीचा सौदा फिक्स झाला. टोकन म्हणून 5,000 रुपयेही आमच्या अंडर कव्हर रिपोर्टरनं तिला दिले. दुसऱ्या दिवशी मुलगी घ्यायला या असं तिनं सांगितलं. आनंद पांडे, TV9 मुंबई. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींची खुलेआम विक्री सुरू आहे. नवी मुंबईच्या एका बारमध्ये अल्पवयीन मुली विकल्या जात असल्याचं कळताच त्याचा आम्ही पर्दाफाश केलाय. नवी मुंबई ते चेंबूरपर्यंतच्या 2 हॉटेलमध्ये हा सौदा होत होता. या दलालांचं जाळं कसं पसरलंय पाहूयात. 24 मे 2013 अंडर कव्हर रिपोर्टरला बातमी मिळाली, मुंबईत मुली विकल्या जात आहेत. 25 मे 2013 रात्री 8 वाजता. ठिकाण रुचिता डान्स बार, नवी मुंबई. पोलिसांना सत्य कळल्यानंतर धक्का बसला. बारमध्ये अश्लील नृत्य चाललं होतं. पंचवीस मे 2013 रात्री 8:05 वेटरनं अंडर कव्हरला विचारलं, पोरगी पाहिजे का. मुलीची किंमत 1,500 रुपये. खोलीची किंमत 500 रुपये. चे 100 रुपये. दुसऱ्या माळ्यावर खोली आहे. 25 मे 2013 रात्री 9:30 डान्स बार बंद झाला.
आता सुरू झाला खरा खेळ. रात्री 9:45 वेटरनं अंडरकव्हर रिपोर्टरला सांगितलं, दुसऱ्या मजल्यावर चला, मुलगी तिथेच पाठवतो. रात्री 9:50 डान्स बारचा 3रा माळा. खोलीत पोहोचला अंडरकव्हर रिपोर्टर. रात्री 9:55 मुलीला घेऊन पोहोचला वेटर. अंडरकव्हर रिपोर्टरनं वेटरला टीप दिली. मुलीनं आपलं नाव नीलम सांगितलं. पण तिला घाई होती. रात्री 10 वाजता अंडरकव्हर रिपोर्टरनं मागितली अल्पवयीन मुलगी. मला कमी वय असलेली मुलगी हवी आहे. शरदनं तुला पाठवलं का? नीलमनं उत्तर दिलं. "13 वर्षाची मुलगी चालेल का?" पण 1 लाख रुपये लागतील. ती तुमच्या बरोबरच राहील. $80,000 सौदा पक्का झाला. गुप्त कॅमेऱ्यात सर्व बोलणं रेकॉर्ड झालं. 26 मे रोजी आमच्या रिपोर्टरला अल्पवयीन मुलीच्या आत्यानं ग्राहक समजून बोलावलं. त्यानंतर आमचा रिपोर्टर कसा पोहोचला आणि पोलिसांनी या मुलीच्या आत्याला कशा प्रकारे अटक केली आहे पाहूयात. 26 मे 2013 दुपारी 2 वाजता नीलमचा फोन आला. हॉटेलमध्ये येऊन पैसे पोहोचवा. $80,000 मुलीचे. पेमेंट का बोलते कितना? मुझसे भरोसा था, वही है. 80,000. 5,000 हॉटेलची फी. $5,000 नीलमचे. (26 मे 2013 रात्री 8 वाजता रुचिता डान्स बार, नवी मुंबई. नीलम पैसे घ्यायला पोहोचली होती. अंडरकव्हर रिपोर्टरनं 5,000 ॲडव्हान्स दिला. पण ती मुलगी तिथं नव्हती. रात्री 8:10 नीलमनं सांगितलं मुलगी चेंबूरला आहे. अंडरकव्हर नीलम बरोबर गेला. रात्री 8:20 अंडरकव्हरनं चेंबूर पोलिसांना माहिती दिली. पोलीस टीम तयार होती. रात्री 8:30 चेंबूरच्या हॉटेलची AC खोली. मुलगी आता तिथे उपस्थित होती. शेवटचा सौदा सुरू झाला. पेमेंट का बोलते कितना? मुझसे भरोसा था, वही है. अंडरकव्हर रिपोर्टरनं $5,000 ॲडव्हान्स दिला.
रात्री 8:55 चेंबूर पोलिसांनी अंडरकव्हरला फोन केला. अंडरकव्हर रिपोर्टर कामानिमित्त बाहेर निघून गेला. फोनवरून पोलिसांना संपूर्ण पत्ता सांगितला. श्रीदेवी हॉटेल, GC गिडवानी रोड, वसंत विहार, चेंबूर. रात्री 9:35 पोलीस साध्या गणवेशात आले. पोलिसांनी त्यांना अटक केलं. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये खुलेआमपणे मुलींची कशी विक्री होते या संदर्भातला TV9 पर्दाफाश केलाय. त्याचे आणखीन तथ्य आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. Test drive the Chevrolet Sail sedan or hatchback today and you could be one of the lucky families to fly to Las Vegas. Rush now, Vegas is waiting. Assured gifts on every test drive. Terms and conditions apply. कोणी तोडला चित्रपटाचा विश्वास? कोणाला आहे CID चौकशीकडून अपेक्षा? मराठी चित्रपटातला सगळ्यात मोठा फ्रॉड. एंटरटेनमेंट टुनाइट मध्ये रात्री 11:30 वाजता. आणि या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, तसंच असीम सरोदे आहेत, वकील, तसंच आमचे प्रतिनिधी ज्यांनी हे पूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे, गुलाम शेख सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी सगळ्यात आधी गुलामकडे जाते. गुलाम, तुम्ही हा पाठपुरावा केलेला आहे, खूप भयानक असे तथ्य समोर आलेले आहेत. अल्पवयीन मुलींचा खुलेआम बाजार इकडे चालतोय. ही बातमी नेमकी तुमच्यापर्यंत कशी आली आणि याचा पाठपुरावा करत असताना कोणकोणते फॅक्ट्स समोर आल्या? हम जो ह्यूमन ट्रैफिकिंग के बारे में जो हम काम करते हैं, इसमें हमको ये पता चला कि इंटरनेशनली जो बांग्लादेश, फिर यूपी, बिहार, यूपी में आगरा और मध्य प्रदेश ग्वालियर और मुरैना से, यहाँ से लड़कियाँ बॉम्बे में सप्लाई होती हैं, छोटी छोटी लड़कियाँ, ये हमको पता चला. और इनके स्पॉट्स हैं, जैसे ठाणा में वर्तक नगर में एक होटल है रेड बुल करके, उस होटल में लड़कियां सप्लाई होती है, वहाँ से बेची जाती हैं. उसके बारे में हम वर्तक नगर में भी कंप्लेंट कर चुके हैं, उसकी वीडियो भी दे चुके हैं वहाँ पर. और यहाँ वाशी में ये आपको जो बताया हमने रुचिता पैलेस, ये छोटी छोटी लड़कियों का यहाँ से ये सप्लायर, ये मेन सप्लायर है. तो हमको जिसे पता चला तो हमने इसके बारे में इन्वेस्टिगेशन की और हमारी टीम के साथ में हम वहाँ पर खुद इन्वेस्टिगेशन गए. जब हमारी टीम ने हमको बताया कि सर यहाँ पर बराबर इसी तरीके का हो रहा है, तो मैं खुद उस चीज़ के लिए गया और वहाँ पर पूरा चेक किया और उसके बाद में ये मैंने पूरा स्टिंग ऑपरेशन किया. बिल्कुल. मनीषाजी, आपण ऐकले आमच्या प्रतिनिधींनी सांगितलं कशा प्रकारचं हे पर्दाफाश करण्यात आलेला आहे. अक्षरशः बांगलादेश पासून मुली येतात, मध्य प्रदेशातून मुली थेट मुंबईमध्ये आणल्या जातात. ह्युमन ट्रॅफिकिंग खूप मोठा गुन्हा, मात्र खूप सर्रासपणे चालतं, खुलेआमपणे हे सगळं चालतं. हॅलो, बोला मनीषाजी, तुमचा आवाज येतोय. हॅलो मनीषाजी, आपला आवाज येतोय, बोला. नाही, यामध्ये मला असं म्हणायचं आहे की अनेक वर्षांपासून ऐकतोय आपण वर्तमानपत्रातून की अशा प्रकारचे टोळ्या संबंध मुंबईभर, भारतभर आणि इंटरनॅशनली देखील सक्रिय आहेत. परंतु मी सर्वात पहिले TV9चे अभिनंदन करीन आणि त्या रिपोर्टरचं खरंच कौतुक करते की त्यांनी एवढी मोठी रिस्क घेऊन हे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे.
कारण या टोळ्या ज्या आहेत त्या अतिशय खतरनाक असू शकतात आणि त्यांनी हे धाडस TV9 केलेलं आहे त्यांच्या क्रूने आणि हे जे कृत्य आहे हे जे सगळं ही जी टोळी आहे तर त्या टोळीला एक्सपोज करण्यामध्ये TV9 यशस्वी झालंय हे पहिले मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये भारतामध्ये असे अनेक ठिकाणं आहेत की जिथे महिला किंवा मुली आणि मुलं असुरक्षित आहेत. मग ते कामाचं ठिकाण असेल, घरी असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, ऑफिसमध्ये. परंतु महिलांच्या बाबतीतले जे कायदे आहेत ते अतिशय कडक केले पाहिजे आणि त्यामध्ये हे जे ट्रॅफिकिंग चालतं तर ते ज्या ज्या टोळ्या आहेत मला वाटतं पोलिसांची इंटेलिजन्स हे इतकं सक्रिय आहे आणि त्यांना अनेक गुन्हेगार माहिती असतात तर त्यांना वेळोवेळी त्यांना पकडणं, त्यांना शिक्षा करणं आणि आता काय होतंय की अनेक गुन्हेगार सापडले जातात परंतु ते पुराव्या अभावी सुटतात आणि त्यामुळे ते नव्याने धाडस करतात असं पाहायला मिळतं. आणि इवन लव जिहाद सारखा जो प्रकार आहे तो देखील अतिशय भयानक आहे. तो याच प्रकारासारखा आहे आणि त्यामध्ये देखील अल्पवयीन मुलींना पळवणं आणि त्यांना विक्री करणं, त्यांच्याशी खोटं लग्न करणं आणि त्यानंतर त्यांना विविध ठिकाणी नेऊन, परदेशात नेऊन किंवा आखाती देशामध्ये नेऊन त्यांना विकणं, ह्या सर्रास सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि हे केवळ एकच गोष्ट TV9 एक्सपोज केली आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे पोलीस असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, मग महिला आयोग असेल किंवा कोर्ट असतील तर ह्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि जे कोण गुन्हेगार सापडतायत तर ते सुटू नयेत, त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करते. बिलकुल. असीमजी, तुम्ही ऐकलंय मनीषाजी काय म्हणतायत. ह्युमन ट्रॅफिकिंग सारख्या गुन्ह्यामध्ये जेव्हा गुन्हेगार पकडले जातात तेव्हा ते सुटतात. कायदा आहे मात्र त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नाही. एक वकील आहात तुम्ही, फॅक्ट जेव्हा अशा समोर येतात काय सांगाल, कुठे नेमकी चूक राहते? मला असं वाटते की अशा प्रश्नांच्या संदर्भात जे गुन्हे घडतात तेव्हा त्याची हाताळणी कशी करायची याचं पोलीस कॉन्स्टेबल पासून तर जे अधिकारी त्या पोलीस चौकीचे किंवा पोलीस स्टेशनचे इंचार्ज असतात तिथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित माहिती दिली पाहिजे, त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कारण की हे गुन्हे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळण्याची गरज असते. याच्यामध्ये पैशांचं आमिष हे खूपच जबरदस्त स्वरूपाचं असते की कोणत्या लेवलला किती पैसे पोलिसांना पण दिले जातात याच्याबद्दलच्या पण अनेक बातम्या पेपरमध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण ज्या संवेदनशीलतेने बॉम्बस्फोटाबद्दल चर्चा करतो, ज्या संवेदनशीलतेने इंटेलिजन्स हे सिरियसली बॉम्बस्फोटासंदर्भातल्या गुप्त वार्ता काढण्याचा प्रयत्न करतात त्या संदर्भातच आपण विचार केला तर मानवी तस्करी, मानवी शरीरांची देहविक्री हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. म्हणजे कलम 361 नुसार पालकांच्या ताब्यातून असे कोणती पण मुलगी पळून नेणं आणि विकणं हा गुन्हा आहे. 372 नुसार अपहरणासाठी शिक्षा आपल्याला सांगितलेली आहे. 366 कलमामध्ये विवाहासाठी जबरदस्ती करून अशा मुलींना विवाह करून त्याच्यानंतर विक्री करणं याच्यासाठी गुन्हा सांगितलेला आहे. तर 366 मध्ये ती जर अज्ञान मुलगी असेल तर त्याच्यामध्ये प्रिझम्पशन म्हणजे गृहीत धरलेलं आहे की त्यांनी गुन्हा केलाच असं समजण्यात येईल आणि 10 वर्षापर्यंतची गंभीर शिक्षा आहे. असं असताना पण आपण हे पाहतो की